माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्ववंद संत असणारे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा तो या करता या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानुभव व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी अगणित पुण्य प्राप्त करून देणारं जे साधन आहे, ज्याला परमार्थिक क्षेत्रामध्ये नाम यज्ञ म्हटलं गेलं, तो नाम जप यज्ञ अगणित पुण्य प्राप्त करून देणारा आहे. नाम जप यज्ञ तो परम पावन बाधू न शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्माधर्म नाम परम वेदार्थे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आदी सर्व साधू संतांनी तू अनुभव घेतला, जे सार निवडून काढलं आणि तुमच्या आमच्या हातामध्ये दिलं, त्याला म्हणतात अगणित पुण्य प्राप्त करून देणारं जे साधन आहे तो म्हणजे नामयज्ञ. तो नामयज्ञ ज्यांच्यामुळे या ठिकाणी संपन्न होतोय असे कैलासवासी नारायण रूप भाऊ ज्यांना म्हणायचे, नारायण यशवंत आजबे जवळजवळ 80 वर्षाचं आयुष्यमान या भूतलावर राहण्याचा योग भाऊंना आला. आणि गेल्या वर्षी 40 दिवसाची अतिशय मृत्यूशी झुंज देत देत आजचा जो दिवस आणि तसा त्यांच्या जीवनामधला तसा आजचा दिवस अतिशय पवित्र दिवस आहे, मोठा दिवस आहे, महत्वाचा दिवस आहे. कारण काय आज एकादशी आहे. आणि एकादशी आहे पुण्य पावन अशा प्रकारची एकादशीच्या या पावन पर्वावर गेल्या वर्षी भाऊंनी देह ठेवला. बघता बघता 1 वर्ष झालं. पाठीमागे पत्नी रंजनाबाई, त्याचबरोबर 1 सुपुत्र व 1 कन्या, चिरंजीव त्यांचे सुपुत्र असणारे श्री नितीन नारायण आजबे आणि त्याचबरोबर भाऊंच्या कन्या असणाऱ्या सुरेखाताई सुनील लोंढे, अशा प्रकारचा परिवार भगवान परमात्म्याने 2 अपत्य या दोघांभाई त्यांना दिले. पण सृष्टीचा नियम आहे. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जे जन्माला आला तो प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणजे जावं कुणालाही वाटत नाही, पण जावं लागतं, हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून याला जन्मभूमी बरोबर मृत्यू लोक सुद्धा म्हणतात. विठ्ठल 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 म्हणून त्यांच्या सुपुत्राने आपल्या वडिला करता जे ऋण आहे तसे अनेक ऋण आहे. त्याच्यापैकी पितृ ऋणाला स्मरण
एक वर्षभर हिंदू धर्मशास्त्राला अनुसरून जे काही विधी सांगितलेले आहेत, जसे ते हिंदू धर्मशास्त्रामध्ये 16 संस्कार वर्णन केलेत. आपल्याला त्याचा विसर पडला. किती संस्कार? 16 संस्कार हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. जन्माला येण्याच्या अगोदरपासून मृत्यूच्या नंतर पर्यंत जे संस्कार होतात, ज्याला जन्माच्या अगोदरचा संस्कार सांगतोय गर्भस्थ संस्कार आहे, आणि मृत्यूच्या नंतरचा संस्कार आहे ज्याला अंत्यसंस्कार म्हणतात. याच्यामध्ये 16 संस्कार आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत. त्यामध्ये त्या शास्त्राला अनुसरून आपल्या पित्याकरता, वडिलाकरता, जन्मदात्याकरता एक वर्षभर जे काही विधी सांगितलेले ते विधी या परिवाराने केलेले आहेत. आणि आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. तसं वास्तविक पाहता आई वडिलांच्या श्राद्ध कर्माचा जो दिवस आहे, तारीख म्हणायची नाही, त्याला तिथी म्हणायची. जी पुण्य पावन अशा प्रकारची तिथी आहे, त्या लेकरांकरता महाराज सांगतात तो पर्व काळ आहे. विठाल विठाल अनेक पर्व काळ आहेत बघा. त्याच्यात मुख्य 5 महापर्व शास्त्रामध्ये वर्णन केले. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, राम नवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र. 5 महापर्व आहे. दुसरं महापर्व आहे कपिला षष्ठी आहे, महापर्व आहे. सिंहस्थ कुंभ पर्व आहे. त्याचबरोबर आषाढी हे पर्व आहे. कार्तिकी सुद्धा पर्व आहे. तसे अनेक पर्व काळ आहेत. तसं एकादशी सुद्धा पर्वच आहे. म्हणून विशेषत्वाने ज्या दिवशी आपल्या आई वडिलांनी, आपल्या पितरांनी देह ठेवलेला आहे, तो तिथी ज्या दिवशी आहे, ती तिथी म्हणजे त्या लेकरांकरता पर्व काळ आहे. माता पिता मरणे अंकित जो दिवस, तो सूर्य. किती महत्व याला बाबा. म्हणून त्या आपल्या पित्या करता, वडिला करता वर्षभराच्या विधी बरोबर आज अति महत्वाचा दिवस आहे. कोणाकरता? दोघांकरताही. जे गेलेले त्यांच्या करता, जे विधी करतात त्यांच्या करता सुद्धा. गेलेल्यांकरता का महत्वाचा? ऐका, आपल्याला सुद्धा कुठे जायचंय? कोण म्हणलं घरी जायचंय? घरी तर जायचंय. एका कीर्तनामध्ये महाराज सांगते बघा, आपल्या सगळ्यांचा मृत्यू होणार आहे. किती दिवसामध्ये? 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे. हे ऐकल्याबरोबर काय काय ढसाढसा रडायला लागले. मरण कुणाला बरं वाटतं का? मरावा वाटतं का? किती म्हातारा थकलेले असू द्या, किती सून त्रास देत असू द्या, म्हातारी वैतागानी म्हणून माझा पत्ता कुठं हरवलाय, पण खरीच वेळ आल्यावर मरू वाटतं का? सगळ्यात कुणाला भेट असेल तर मरणाला माणूस. मरण नको वाटतंय. आणि नको असण्याकरता तो तपश्चर्या केली अनेकांनी बघा. इतकी तपश्चर्या केली बघा, घोर तपश्चर्या. एका चरणांगुष्टावर उभा राहून तपश्चर्या केली. कशा करता? देव प्रसन्न झाले. मागा वरम ब्रूही, मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणले, गड्या ते मरण मला सुद्धा चुकलं नाही, मरण मला सुद्धा चुकलं नाही. द्विपरार्ध परायुषा. ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे? 2 परार्ध इतका आयुष्य ब्रह्मदेवाचं आहे. ब्रह्मदेव सांगतात, अरे मला सुद्धा मरावं लागतंय, हा वर देता येणार नाही, बाकीचं माग. मग त्याने भरपूर मागितलं. दिवसा नको, रात्री मरण नको, घरात नको, बाहेर नको, शस्त्राने नको, अस्त्राने नको, देवाकडून नको, दानवाकडून नको, मानवाकडून नको. इतकं सगळं तथास्तु 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 म्हणत गेले. मरण चुकलं का? काय नाव आहे त्याचं? अलग लक्षात ऐकणारे? नरसिंह. हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यपुने इतके वरदान माहितले, पण आत नाही बाहेर नाही, उंबऱ्यावर फाडला. विठाल 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 विठाल.
मरण हे चुकत नाही. आपल्याला सुद्धा कुठे जायचंय? त्याच वाटेने जायचंय. आणि हे सांगितलं 7 दिवसात मरण आहे. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, वाईट वाटलं सगळ्याला. सगळ्यांचे चेहरे पडले, सगळ्यांचे चेहरे पडले, पण एक म्हातारी हसत होती. म्हातारी हसत होती. बाबांनी तिला विचारलं, आजीबाई का हसताय? बाकीचे सगळे रडतायत, सगळ्यांचे चेहरे पडलेत, उदास झालेत, मृत्यू समोर दिसू लागला, तुम्ही का हसताय? त्या आजीने गोड उत्तर दिले, महाराज म्हणले मी पाहुणी हितली. आल्या का? मी हितली नाही, कुठली आहे? पाहुणी. अरे पाहुणं असलं तरी 7च दिवसात जाणार आहे. उपजली या पिंडा उपजली या पिंडा उपजली या पिंडा मरते उपजाते तवे देने मरते उपजाते तवे देने मरते उपजाते मरते उपजाते उपजलिया पिंडा मना न सांगाते मरते उपजाते तवे देने मरते उपजाते तवे देने उपजलिया उपजलिया पिंडा मरण सांगाते. काय शब्द वापरला महाराजांनी? उपजलिया पिंडा. आणि आपण शेवटी विधी करता काय तयार करतो? पिंड तयार करतो की नाही? त्याचा पिंड आहे, ते बी स्वतःच नाही, हे उसनं आणलेलं आहे. उसनं आणलेलं माघारी द्यावं लागतं की नाही? द्यावं लागतं की नाही? नाही दिलं तर इथं नाही चालत. एक जणाचं उसनं नाही हो, हे 5 जणांकडून उसनं आणलेलं हे शरीर आहे. देह हा 5चा, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ह्या 5 महाभूतापासून हे आपण उसनं घेतलेलं आहे. आणि उसनं घेतलेलं परत द्यावं लागतंय बाबा. प्रत्येकाला जावं लागणार आहे. हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून तर याला मृत्यू लोक असं म्हणतात. जन्मभूमी आहे, जन्म इथे आहे, पण एक सामर्थ्य या भूमीमध्ये आहे. तुम्ही याच ठिकाणी मानव देहाला आल्यानंतर मात्र एक ताकद तुमच्याकडे आहे. काय? सच्चिदानंद पदवी घेणे. नरद्याने धान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईल मनती देवते तरी काची न धरावे तरी काची न धरावे. सहजासहजी सापडत नाही. कसं सापडलं सांगू का? राजाने दवंडी पिटवली. 10 गाव बक्षीस. दवंडी कोणी पिटवली? राजाने. 10 गाव बक्षीस. कशा करता? जो कुणी कावळा पकडून आणीन त्याच्या करता. आता कावळा पकडणं सोपं आहे का? सगळ्यात चतुर पक्षी कुठला असेल तर बरोबर कुठं जखम आहे तिथं चोच मारणारा म्हणजे कावळा. अति चतुर. प्राणामध्ये चतुर तो वेगळा आहे, पण पक्षामधला अति चतुर आहे. दवंडी चौकात 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 वाजू लागली. एक आंधळ चाललं होतं आंघोळीला. आंघोळीला जाता जाता त्याने ते डपडं वाजलेलं ऐकलं. दवंडी ऐकली त्याने. काय? 10 गावा बक्षीस जो कावळा पकडून आणेल त्याला. त्याने बी ऐकलं. ते आपण कशाला नाद करायचा? आपण कोण आहे? आंधळ. गेलं नदीला.
बुडी मारली नदीमध्ये. बुडी मारली आणि वरती येताना अचानक त्यांनी टाळी वाजवली. सहज सहज त्यांनी टाळी वाजवल्याबरोबर त्याच्या हातात काय आला? काय आला? कावळा आला हातात. कावळा आल्याबरोबर त्यांनी नदीत 4 उड्या हाणल्या. म्हणजे त्याला कसं काय दिसलं कावळा? अरे पकडल्याबरोबर त्याने काव केलं. पकडल्याबरोबर त्याने काव केल्याबरोबर लक्षात आलं त्याच्या, अरे बाबा कावळा सापडला. काय आनंद झाला त्याला, इतका आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये राजवाड्यामध्ये आला आणि राजाला खबर दिली सेवकांनी की कावळा पकडून आणला महाराज, आताच दवंडी दिली. लगेच एक धरणी. राजा म्हणले अशक्य, कावळा सापडणं शक्यच नाही, ही अशक्य गोष्ट आहे. राज्य सरकार, अशक्यता आहेच पण शक्य झाली. आणि तेही कुणाला? म्हणले आंधळ्याला. म्हणले डोळसाला कावळा सापडायची पंचायत एवढंच नाही तर काक स्पर्शासाठी 1000-500 माणसं बसलेली असतात, तरी कावळा येत लवकर येत नाही. काय काय माणसं म्हणले आणा हुसकून. अरे हुकसून घेणार आहे पक्षी का? हा हुसकून येत नाही. म्हटले बोलवा त्याला. राजाला नवल वाटलं, बाबा हे अशक्य गोष्ट कशी शक्य झाली तुला? मला हे पटत नाही, कसं शक्य झालं तुला? त्याने काय केलं होतं? म्हणले कसं सापडलं तुला? मग ते सांगू लागला. त्याने बगलं तो कावळा धरला. कोणी उडू नाही म्हणून त्या आंधळ्याने बगलेमध्ये कावळा धरला आणि राजाला सांगू लागा, राज्य सरकार काही नाही, मी दवंडी ऐकल्याबरोबर नदीमध्ये गेलो, बुडी मारली आणि अचानक मला लहर आली ती टाळी वाजवण्याची आणि म्हणून मी अशी टाळी कशी ती गेलं निघून. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य झाली. हे कावळ्याचं द्या सोडून, ते कुणाचं चाललंय? आपलं चाललंय. जसं आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडणं इतकी दुरापास्त आहे, सापडला तसं आपल्याला मानव देह प्राप्त झाला आहे. आणि काय ताकद आहे त्याच्यात? सच्चिदानंद मनुष्य देहाचे निज्ञाने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढाधिकार नारायणे कृपावलोकणे दिधला. भगवान परमात्माने तो अधिकार तुम्हाला मला दिला, म्हणून मृत्यू कधी येईल याचा भरोसा आहे का? भरोसा नाही. कोण कधी जाईल याचा भरोसा. आता तर लगेच खबर येते, बाबा अमुक अमुक गेले बरोबर. शामराव म्हणतो रामरावला, अरे बाबा, अरे कसं काय गेला? कसं काय गेला? काल आम्ही बरोबर गप्पा मारल्यात, काल आम्ही बरोबर गप्पा मारल्यात आणि कसं काय गेला? ती शामराव म्हणतो, अरे बाबा कालचं कशाला घेऊन बसला? सकाळी आम्ही दोघांनी संघच बिड्या हाणल्यात. सकाळी तो बाकीचे तो म्हणला, सकाळी कशाला? का तासापूर्वी आम्ही दोघं भेटलोय ना, अचानक कसं गेलं? तास लागतो का मरायला? तास नाही, मरण किती वेळ लागतो सांगू का तुम्हाला? शास्त्रामध्ये वर्णन आहे. माशीला पंख हलवण्याकरता किती वेळ लागतो? माशी बसलेली, पंख हलवण्याकरता किती वेळ लागतो? कोण म्हणलं 7 मिनिटं? 1 क्षण. महाराज शास्त्र वर्णन आहे. माशी पाक पाखडे तव हे सरे. दुसरी गोष्ट ऐका, काय आपल्या हातात काहीच नाही. ऐका दुसरी गोष्ट ऐका. आपण म्हणतो आपल्या हातात आहे, आपल्या हातात आहे, आपल्या हातात काहीही नाही. एक जण जेवायला बसला, घास मोडला, घास तोंडात घातला, चावू लागला. किती वेळा चावावा? बसलेले किती वेळा चावाय सांगितलंय? शास्त्र सांगतं 32 वेळा. किती वेळा? 32 वेळा. 32 वेळा घास चावावा असं शास्त्र वर्णन आहे. आपल्याला तेवढी सवड आहे का? आपण 4-2 बाऱ्या हलगडलं किती तो ढकलून. 32 वेळा चावला, घास चावला सुद्धा. आता घास गिळणारा तेवढ्यामध्ये प्राणज्योत मालवली. घास बोटाने काढून घ्यावा लागला बाहेर. घास गिळे जाता नाही आती, हो घास गिळे जाता नाही आती, घास गिळे जाता नाही आती, घास गिळे जाता नाही आती. क्षण बमुरा
सगळी सत्ता आपल्या हातात काहीच नाही आणि आपल्या हातात असतं तर माणसाने पिकू दिली असती का? पिकू दिली असती का? आपल्या हातात काहीच नाही. चष्मा लावला नसतं, गुडघे गेले. बऱ्याच माणसाला म्हणतात मला चला चला पंढरपूरला चला. म्हातारा म्हणलं महाराज गुडघं गेलं. गुडघं हातात नाही, डोळे हातात नाही, केस पांढरे होऊ लागले ते हातात नाही, शरीर थकत चाललं. काय हातात आहे आपल्या? पण एक आहे, आपण सगळं म्हणतो घे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे. माझं माझं एक म्हण आहे बघा, माझं माझं म्हणा की मग विठ्ठल विठ्ठल. माझा जोपर्यंत अडकलाय तोपर्यंत तो कधी सापडत आणि त्याची आठवण होते. मग शेवटी वृद्धापकाळामध्ये वेळ निघून गेल्यानंतर कळतं बाबा जोपर्यंत आहे. एक जण नाथ बाबाकडे आला. नाथ महाराज दर्शन घेतलं श्री संताचे माता चरणावरी. म्हणले देवपूजा करतो पण मन लागत नाही. देवपूजा करताना देवाकडे फार वेळ मन लागत नाही. जप करायला बसलो फार वेळ मन लागत नाही. पण तुम्ही अखंडपणे भगवत नामचिंतनामध्ये रत असता, तल्लीन असता, हे कसं शक्य आहे? याचं गणित काय, सूत्र काय ते मला सांगा. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. म्हणले बस खाली, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, 1-2 मिनिट थांब. नाथ महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, डोळे झाकले आणि 5 मिनिट नाथबाबांनी ध्यान केलं. डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं आणि नाथ महाराज सांगतात बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे, पण त्या अगोदर एक महत्वाची गोष्ट ऐक. म्हणलं काय नाथ महाराज? तुझं या भूतलावरचं आयुष्य फार थोडं राहिलंय. हे असं म्हटल्याबरोबर घाबरला. नशीब आपल्याला कोणी सांगत नाही तसलं. अजून मरण कळत नाही हे नशीब. तर आता कळालं पाहिजे, मरण कळालं पाहिजे. तुझं मरण जवळ आलेलं आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे मी. एक काम कर नाथ महाराज. काय करू? घाम आला त्याला. मृत्यू ऐकल्याबरोबर घाम आला, चेहरा उतरला, नर्वस झाला. नाथ महाराजांनी सांगितलं ऐक, 7 दिवसानंतर पुन्हा मला येऊन भेट. काय कर? 7 दिवसानंतर पुन्हा मला या ठिकाणी येऊन भेट. पुन्हा चरणावर डोकं ठेवलं नाथ महाराजांच्या. घरी निघाला, घरी आला पण उदास झाला. आता पत्नी, मुलं, मुली, नातवंड, हा सगळा मोठा परिवार त्याचा. चेहरा उदास झालेला. सगळ्यांना त्याने बोलवलं, मुलाला बोलवलं. स्वतःच्या नावावरती जेवढी काही संपत्ती होती, जमीन असेल, बंगला असेल, गाडी असेल, आणि माणसाला हे उशिरा कळतो, जोपर्यंत आहे तोपर्यंत माणूस त्याच्यासाठी भांडणं करतील. जमिनीसाठी भांडणं करतील, संपत्तीसाठी भांडणं करतील, काही काही भयंकर परिस्थिती. पण काहीच घेऊन जायचं नाही बरोबर. सगळं याच ठिकाणी राहणार आहे. एवढं जरी सूत्र लक्षात आलं ना माणसाच्या, तरी माणसाच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाल्याशिवाय. माझं ते माझं, पण दुसऱ्याचं सुद्धा माझं म्हणण्याची जी आपुलपोटी भावना माणसाकडे आहे ती मात्र दुःखाला कारणीभूत. येथे अवघे वाया गेली दिसती जायाचा. 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 तुका नाश दिल्या झाल्या वेगाचा.
दिसतंय हे काही बरोबर येणार नाही. सगळं याच ठिकाणी राहणार आहे. पण एक आहे बघा, आणखी एक सांगून जाईल बघा. बारकावेने ऐका, माणूस स्वदुःखाने इतका दुःखी आहे कप्पर सुखाने दुःखी आहे. सगळ्यांना प्रश्न आहे, माणूस स्वदुःखाने एवढा दुःखी आहे का पर सुखाने दुःखी आहे? काय उत्तर आहे? स्वदुःखाने एवढा समाज दुःखी नाही दादा, पर सुखाने दुःखी असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विठाला विठाला सगळ्याला कळालं का? सांगू नको. एक जण पेढे वाटत होत, पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या. पेढे कधी वाटतो माणूस? कधी? आनंद झाल्यावर, नाही का? पेढे हे प्रतीक कशाचं आहे? आनंद झाल्यावर ती वाटण्याचं प्रतीक आहे. पेढे घ्या पेढे घ्या. अरे म्हटले पेढे कशाचे? कशाचे वाटतो पेढे? कशाचे पेढे? त्याने गोड उत्तर दिलं. अरे म्हणलं आमच्या शेजाऱ्याला लॉटरी लागली. काय उत्तर दिलं? आमच्या शेजाऱ्याला लॉटरी लागली. बाकीच्यांना नवल वाटलं, पण बऱ्याच जणांनी पेढे खाल्ले. पण एक त्याच्यात फार चॅप्टर होता, त्याने पेढा खाल्ला नाही. ते म्हणलं इकडे बाजूला आहे. म्हटलं काय झालं? मला म्हणाला हे पटत नाही. म्हटलं झालं काय? म्हटलं लॉटरी कोणाला लागली? शेजाऱ्याला. आणि पेढे कोण वाटतोय? तू वाटतोय पेढे. मला हे पटत नाही. म्हणलं नक्की खरं काय सांग, नाही तर पेढा परत धर. तुझा पेढा अजून खाल्ला नाही, खाणार बी नाही. म्हणलं खरं सांग काय भानगड आहे? म्हणलं हळू तुम्हाला म्हणून सांगतो. म्हणलं काय? नंबर लागला पण तिकीटच हरवलंय म्हणून पेढे वाटतोय. आणखी पुढे ऐका. अगोदर जर लक्षात ठेवलं की याचं उत्तर आहे. एक जण डॉक्टरकडे गेला, धावत 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 दवाखान्यात गेला. फार डॉक्टर 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 म्हणले काहीतरी करा काहीतरी करा. फार पोटात दुखतंय म्हणले, फार वेदना होत आहेत, फार पोटात दुखतंय. स्ट्रेचरवर टाकला, तपासू लागले स्टेथोस्कोपने. तपासता तपासता डॉक्टरने प्रश्न केला, म्हणले कधीपासून दुखता? त्याने गोड उत्तर दिलं, काय नाही म्हणले, शेजाऱ्याने 2 एकर घेतल्यापासून दुखत आहे. कुठलं इंजेक्शन लागू पडेल? म्हणून माझा प्रश्न आहे, माणूस स्वदुःखाने इतका दुःखी नाही दादा, पर सुखाने दुःखी होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विठाला विठाला दुसऱ्याचं सुख पाहिल्यावर स्वतःला समाधान वाटायला शिका. दुसऱ्याची प्रगती पाहिल्याबरोबर आपल्याला आनंद व्हावा, आपल्याला समाधान व्हावं. तसं होत नाही. दुसऱ्याची प्रगती पाहिली की आपण, हे मानसिकतेचं लक्षण नाही दादा. आणि संतांकडे ही संत आपल्याला शिकवतात, बाबा आहे तोपर्यंत जीवन 4 दिवसाचं आहे. 4 दिवसात आपण निघून राहणार आहे तोपर्यंत आनंदाने ईश चिंतन करत करत आयुष्य जगा. परोपकार करा, दान धर्म करा. कुणी अडचणीत सापडलेला असेल त्याला मदत करा. ही माणसाकडे ताकद आहे. आपल्या तर याच्यामध्ये फरक पहा. आपली पंगत बसली 1000 माणसांची. किती माणसांची? 1000 माणसांची पंगत बसली. वाढत 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 शेवटपर्यंत आपण चालू करण्या अगोदर शेवटपर्यंत विचारलं जातं, अहो कडेपर्यंत पोहोचलं का? बरोबर आहे. माणसांच्या पंगतीत काय विचारलं जातं? शेवटपर्यंत पोहोचलं का? आणि पोहोचलं म्हटल्यानंतर वदनी कवळी घेता नाम घ्या श्री हरीचे. आणि मग भोजनाला सुरुवात आहे. पुंडलिक झाली का पंगत? आता काळजी नाही, 1-1.5 तास. दुसरी बाजू ऐका. 1000 माणसाची पंगत झाली आणि एका बाजूला फक्त 200 जनावर बांधलेली आहेत. काय बांधलेले? 200 जनावर आहेत. त्याच्याकरता शेतकरी खायला घेऊन आला. खांद्यावरचं ओझं काही जनावरांना टाकलंय की 8, 7, 8, 10 जनावरं भागली त्याच्यामध्ये. पुन्हा आणायला गेला. ज्याच्या पुढे चारा पडलाय
ते जनावर म्हणतात काय हे बाकीच्याला पोचलं, अजून शेवटपर्यंत वाढ झाली का चालू करतात लगेच. हे फरक आहे मानवामधला. पशु आणि काय बाकीच्या- पाप पुण्याचा नती उत्तम मध्यम भोग भोगी काय उपवासाचा मरती वैर्यांत होत पावळमुखी. पशु काय पाप पुण्याचा नदी उत्तम मध्यम भोग भोगिनी काय मदतती मरती वैर्यांत होत पावळमुखी. ज्यांच्याकडे हे ज्ञानच नाही, पशु काय पाप पुण्य जाणते, त्यांच्याकडे हे ज्ञान नाही. येशाम न विद्यान तपो न दान न च पिशिलो न गुणो न धर्मा ते मृत्युलोके भुवि भारभूता मनुष्य रूपेण मृगश्चरन्ति. त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे, त्यांना हे कळत नाही आणि आपल्याला हे विशेष ज्ञान आहे. नाथबाबांचं दुसरं एक प्रमाण आहे का भागवतामध्ये, आणि काय ज्ञान नाही कोठे ओ आणि काय ज्ञान नाही कोठे. आणि काय ज्ञान नाही कोठे नाही गुणे आणि काय ज्ञान नाही कोठे याच ते गणे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे आणि काय ज्ञान नाही कोठे. या कधी गाणे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे आणि काय ज्ञान नाही कोठे नाही कोठे. आणि हे ज्ञान कुठलं ज्ञान, बाकीचं सगळं ज्ञान सगळ्याला सारखं आहे. खाण्याचं ज्ञान त्यांना आहे, आपल्याला आहे. बाकीच्या बऱ्याच गोष्टीतलं ज्ञान त्यांना आहे, आपल्याला आहे. पण काही विशेष ज्ञान जे मनुष्याला आहे ते बाकीच्या प्राण्याला नाही. म्हणून नाथबाबांची कोवी बाहुली मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी. बाहुली रूपी मनुष्य देहामध्ये कुठलं विशेष ज्ञान आहे, निज तत्वाला जाणण्याचं विशेष ज्ञान ज्याच्याकडे आहे, त्याला म्हणतात मानव. विशेष ज्ञान, परोपकार बाकीच्याकडे नाही, आपल्याकडे मात्र परोपकार आहे. परमेश्वर चिंतन विशेष ज्ञान आपल्याकडे आहे. कसं सांगा आहे, पण जाणीव नाही, त्याचं माहिती नाही, त्याच्याविषयी अज्ञान आहोत. त्याच्याकरता काय, संतांची कृपा झाल्याशिवाय हे होत नाही. आपल्यातलं एक दृष्टांत घ्या. नवीन शेतकऱ्याने विहीर खोदली बघा, नवीन विहीर खोदली, भरपूर पाणी लागलं, इतकं पाणी लागलं जवळजवळ 4-2 पुरुष पाणी विहीर भरून आली वरती. जुनं पाणी उपसण्याचे साधन काय होतं, मोठा. आता काय, मोठा पण र लावला त्याच्या पुढं. हा, पहिल्या मोठा, आता र मोठा. आणि बघा विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे, मोटर नवीन आणली त्यांनी, सगळी तयारी केली, पाईपलाईन वगैरे सगळं. भरणा करण्याकरता तो शेतकरी त्या विहिरीवर आला. ते खोकं असतं ना, काय म्हणत त्याला, पॅनल बॉक्स. आणि त्याच्यामध्ये ते चालू करण्याकरता 2 बटन असतात बघा, एक लाल आणि दुसरं हिरवं. मोटर चालू करायचे म्हणलं की लाल बटन, चुकलं का, मग मना की राव. आणि बंद करायचे म्हटलं की लाल बटन आहे. यावं, हिरवं बटन दाबावं, मोटर चालू हवी. काही दिवस घेऊन गेले. एक दिवस विहिरीवर आला, भरणं सुकू लागलं होतं, मोटर चालू करायची होती, लाईट होती, सगळं होतं, विहिरीत पाणी भरपूर होतं. त्याने हिरवं स्टार्टरचं बटन दाबलं, मोटरही चालू झाली, पण पाणी काय बाहेर येईना. पुन्हा बंद केली, पुन्हा चालू केली, तरी पाणी, पुन्हा चालू बंद केली, पण पाणी
विहिरीच्या जवळ गेला, खाली डोकावून पाहिलं, त्याला वाटलं पाणी संपलं की काय विहिरीतलं. पण विहिरीत पाहिल्याबरोबर लाखो करोडो लिटर विहिरीमध्ये पाणी आहे. पाणीही विहिरीमध्ये आहे, लाईटही आहे, पण मोटर चालू होऊन सुद्धा पाणी बाहेर येत नाही. काय झालं असेल? मोटर आणि पाणी. मग मोटर पाणी धरते का पाणी कोण धरतं? फुटबॉल मध्ये कोण धरतं? फुटबॉल मध्ये मोटर नाही. फुटबॉल मध्ये काय असते? टाळी असते बाबा. पाणी धरायचं काम कोण करतं? ती टाळी पाणी धरायचं काम करते. मग काय झालं? त्याने विचार केला, टाळीने पाणी सोडलं. विहिरीमध्ये लाखो करोडो लिटर पाणी, बारकावे नाही काही आपलं चाललंय, लाखो करोडो लिटर पाणी आहे. पण ते पाणी मिळवायचं आहे, त्याच्याकरता तो काय करतो? शेजारी जातो आणि 4-2 बादल्या पाणी घेऊन येतो. ऐका, 4-2 बादल्या घेऊन येतो. विहिरीत नाही म्हणून आणतो का आहे म्हणून आणतो? आहे म्हणून आणतो. किती आणतो? फक्त 4-2 बादल्या पाणी घेऊन आला मोटरेच्या जवळ. आणि मोटरेचा जो पंप असतो त्याला काय म्हणतात? हेड पंप. हेड पंपाच्या तिथं तो पाईप खोलल्यानंतर 4-2 बादल्या त्याच्यामध्ये ओततो आणि हिरवं बटन स्टार्टरचं दाबल्याबरोबर लाखो करोडो लिटर पाणी मिळवतो. किती लिटर ओतलं पाणी? 4-2 बादल्या ओतलं. नाही म्हणून ओतलं का आहे म्हणून? आहे म्हणून ओतलं. पण हेड पंपामध्ये पाणी 4-2 बादल्या ओतलं आणि ते लाखो करोडो लिटर पाणी घेऊन आलं. याला म्हणतात पाण्यासी पाणी आले बांधोणी. त्या आतल्या पाण्याला बांधून आणायचं, पण ते दाव्याने बांधल्या जात नाही, ते पाणी पाण्यानेच बांधल्या जात. ऐका, आता आपल्याकडे या. जसं विहिरीत करोडो लिटर पाणी आहे, तसं हृदयरूपी विहिरीमध्ये, हृदय माहिती ना, बऱ्याच जणांचं बायपास झालेलं आहे. हृदय माहिती आहे सगळ्याला. त्याच हृदयामध्ये भगवान परमात्मा निवास करतो. तैसा हृदयामध्ये मी रामू. तर काय ताकद आहे त्याच्यामध्ये? हृदयरूपी विहिरीमध्ये भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याचं, त्याला प्राप्त करण्याचं ज्ञान आपल्याकडे आहेच, प्रत्येक मानवाकडे आहे. पण आपल्या टाळ्यांनी पाणी सोडलंय. कोणी पाणी सोडलंय? आपली टाळी खराब झाली. आणि टाळी जर खराब झाली तर किती बी कीर्तन आणि किती सत्य ऐकू द्या, मोटर पाणी धरीत, किती सत्य करू द्या गावगाव, टाळीच पाणी धरत नाही, तर त्याला काय करावं लागेल? त्याला ज्ञानेश्वरीवरती डोकं टेकवावं लागेल, गाथ्यावरती डोकं टेकवावं लागेल, त्या संतांचा कृपा प्रसाद मिळवावा लागेल. किती? फार थोडका. संत भेट किती वेळ सांगितली सांगू का? एक घडी आधी घडी आधी से पुनियाद तुलसी संगत साधु की हरे कोटि अपराध. एक घडी आधी घडी. लक्षात येत आहे का? एक भाकरी, अर्धी भाकरी, आधी से पुण्याद. अर्धीच्या अर्धी किती झाली? चतकोर. आणि चतकोरच्या अर्धी किती झाली? नितकोर. 1 रुपया 50 पैसे 25 पैसे पुन्हा घ्या. इतका थोडका वेळ, एक घडी म्हणजे फार थोडका वेळ, त्याच्यातलाही थोडका वेळ. संतांची भेट झाल्यावर काय करतात? कानरूपी हेड पंपामध्ये, बारकावेने ऐका, कानरूपी हेड पंपामध्ये ज्ञानाचे 4-2 शब्द, म्हणजे जशा त्या शेतकऱ्यांनी 4-2च बादल्या टाकल्या हेड पंपात,
तशी संत 4-2 ज्ञानाचे शब्द कानरूपी हेडपंपामधून आपल्याला टाकले की ते कुठे जातात? हृदयरूपी विहिरीमध्ये. तर हृदयामध्ये भगवंताला जाणण्याचं विशेष ज्ञान प्रत्येक माणसाकडे आहे, पण या शब्दाशिवाय ते ज्ञान प्राप्त होत नाही. जसं हे पाणी त्या पाण्याला बांधून आणतंय तसं आणखी एक प्रसंग सांगून जाईल तुम्हाला. सीतेचं हरण झालं. सुग्रीवाच्या भेटीनंतर 4ही दिशाला तुकड्या गेल्या वानरांच्या, पण महत्वाची दिशा होती दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला महत्वाची तुकडी गेली. कोण? नलनील जांबुवंत अंगद, त्याचबरोबर हनुमानजी, अशी महत्वाची तुकडी गेली. प्रवास करत 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 पंपा सरोवर, आणि पंपा सरोवरावरून तिथून एका साध्वीने सांगितलं की या ठिकाणी जा. प्रवास करत करत रामेश्वर पर्यंत, दक्षिण भारत, जे रामेश्वरला गेले असतील त्यांना लक्षात येईल बघा, रामेश्वर पर्यंत प्रवास केला. आणि तिथं गेल्यानंतर विस्तीर्ण अशा प्रकारचा समुद्र पाहिला. आता पुढे प्रवास कसा करायचा? किती योजना आहे? शतयोजन मर्याद समुद्र की. 100 योजन कोण उड्डाण करणार? सगळ्यांची चर्चा सुरू झाली. नलाने सांगितलं मी इतकं उड्डाण करू शकतो. तिथपर्यंत जाऊ शकत नाही, मी एवढं उड्डाण करू शकतो. नीलाने सांगितलं, नलाने सांगितलं. त्याला प्रसंग असा आहे, संपातीचा फार विस्तार करत नाही, कारण संपाती हा जटायूचा कोण आहे? भाऊ आहे. सूर्याच्या प्रकाशाने त्याचे पंख जळाले आणि तो दक्षिण भारतमध्ये रामेश्वरच्या तिथे येऊन पडलेला होता. सहज अन्न खायला मिळालं म्हणून या वानराकडे धावला. आणि त्यांनी विचार केला, आता सीतेचाही शोध लागत नाही, रामप्रभूकडे परत कसं जाता येईल? आणि आता एवढं मोठं संकट आलंय. त्यांनी रामप्रभूचा धावा चालू केल्याबरोबर याने ऐकलं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय राम. राम भजन चालू केल्यानंतर समजणार रे हे तर राम भक्त आहे. विचारलं सगळे हकीकत, जटायूचा प्रसंग सगळं सांगितलं. नाही सांगितलं मग गिधडांना दूरदृष्टी असते, म्हणजे लांबच पाहण्याची. तिथून संपादीने पाहिलं सीतामय्या कुठं बसलेत? अशोक वाटिकेमध्ये. किती योजना आहे? शतयोजना. सगळ्यांनी सांगितलं आपली आपली शक्ती. अंगदाने सांगितलं मी लंकेपर्यंत जाऊ शकतो उड्डाण करून. बघा, अंगद हा कोणाचा मुलगा? वालीचा. वाली किती ताकदवर होता सांगू का तुम्हाला? रावणाला बगलेत धरून 7 समुद्राचं स्नान करून येणारा वाली आहे. त्या वालीचा पुत्र आहे अंगद. त्याने सांगितलं मी लंकेत जाऊ शकतो, पण परत येईल का नाही याचा भरोसा नाही. का? तर एक कथाभाग मोठा आहे. तिथं जर अक्षय माझ्या समोर झाला तर मी परत येऊ शकत. अक्षय हा रावणाचा मुलगा. कथाभाग वेगळा आहे. चला, सगळ्यांनी हातपाय गाळले.
आता कोण उड्डाण करेल, कोण सीतामायाचा शोध घेऊन येईल, कोण निरोप घेऊन येईल. मारुतराय बाजूला बसले होते जाऊन, आणि मारुतरायाचं भजन चाललं होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. सगळे गेले मारुतरायाजवळाने सांगितलं, मारुतराया ओ किती मोठं संकट उभं राहिलं आणि तुम्ही इथं भजन करीत बसलात. मारुतरायाला जागं केलं आणि सांगितलं, मारुतरायाने सुद्धा सांगितलं एवढं मोठं उड्डाण करणं अशक्य आहे. त्यावेळेस जांबुवंतराया सगळ्यात वयोवृद्ध असणारे जांबुवंतजी मारुतरायाजवळ गेल्याने सांगितलं, मारुतराया अहो एवढंच काय, याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं तुमच्याकडे ताकद आहे, उड्डाण करण्याची क्षमता आहे. मारुतराय म्हणतात, नाही एवढं मोठं उड्डाण करणं कसं शक्य आहे. जांबुवंतजी म्हणतात तुमच्याकडे आहे, आणि मारुतराय म्हणतात नाही. कशासाठी सांगतोय, पाठीमागचा पूर्वार्ध बघा. ती शक्ती, ती ताकद, ते ज्ञान आपल्याकडे आहे, पण सुप्त अवस्थेत आहे. आपल्या सगळ्यांकडे आहे, पण कसं आहे, सुप्त अवस्थेत आहे. त्याच्याकरता माझा दृष्टांत चाललेला आहे. जांबुवंतजी सांगतात, तुम्हाला आठवत नाही का, तुम्हाला ज्ञात नाही का, तुम्ही विसरलात का. मारुतराय म्हणले काय, अहो तुमच्याकडे फार मोठी ताकद आहे, आणि एक सांगो विसरलात का तुम्ही. म्हणले काय, ज्यावेळेस अंजन पर्वतावर अंजनी मातेच्या पोटी तुमचा काय झाला, जन्म झाला. जन्म झाल्याबरोबर तुमच्या पोटामध्ये भूक लागली, आणि भूक लागल्यानंतर तुम्ही इकडे तिकडे पाहू लागला. त्यावेळेस तुम्हाला एक लाल बुंद अशा प्रकारचं फळ दिसलं. ते लाल बुंद फळ दिसलेलं खाण्याकरता, ते घेण्याकरता बालपणी तुम्ही काय केलं, उड्डाण केलं. आणि उड्डाण जे केलं ते सौरमंडलापर्यंत, ते सूर्य तुम्ही काय केला, गिळून टाकला. आठवत आहे का, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, फाडून आपली छाती याने दाविले भगवान, एक मुखान बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता बाबा. आणि मग ती शक्ती तिथं सगळ्या देवतांनी तुम्हाला वरदान दिलेलं आहे. पाण्यामध्ये बुडणार नाही, अग्नी तुम्हाला जाळू शकणार नाही, कुठलंही विघ्न तुमच्यावर परिणाम करणार नाही, अपयश नाहीच आयुष्यामध्ये. यश हा गुण भगवंताने तुम्हाला दिलेला आहे, फार मोठी ताकद आहे. मग मारुतरायाला तिची आठवण झाली, पण देवतांनी सांगितलं होतं ही शक्ती तुमच्याकडे आहे, ती ताकद तुमच्याकडे आहे, पण ती सुप्त अवस्थेमध्ये राहील. ज्यावेळेस हिचं स्मरण कराल त्यावेळेस ही प्रगट होईल. हे आठवण करून दिल्याबरोबर मारुतराया उभा राहिले आणि जय श्रीराम, शक्ती प्रगट झाली. उड्डाण केलं आणि सीतामातेचा शोध करून आले. दृष्टांत संपला. मारुतरायाकडे आधी शक्ती नव्हती का, आधी होतीच, पण सुप्त अवस्थेत होती. ज्यावेळेस संत रूपी जांबुवंतजी मारुतरायाला भेटले त्यावेळेस त्यांनी त्या शक्तीचं स्मरण करून दिल्यानंतर ती काय झाली, प्रगट झाली. तसं आपल्याकडे सुद्धा शक्ती आहे, सामर्थ्य आहे भगवंताला जाणण्याचं, भगवंतापर्यंत जाण्याचं, पण कसं आहे, सुप्त अवस्थेत आहे. म्हणून तर नाथबाबा सांगतात, बाहुली मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. निज तत्वाला जाणण्याचं ज्ञान तुमच्याकडे आहे, पण याला संत कृपा आवश्यक आहे. म्हणून आजकाल संत अनेक आहेत, पण नावाचे, काही आडनावाचे, नावाचे, काही संतांचे वस्त्र घातलेले, पांघरुण घेतलेले अनेक संत आहे. काही साधू अनेक आहे, साधू अनेक आहेत, तसे भोंदू सुद्धा. एवढे सगळी प्रकरण आहेत तरी माणसं गंडदोर केल्याशिवाय राहत. किती अज्ञान आहे आपल्याकडे बघा. या सगळ्याला सडेतोड उत्तर आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी देतात. गंडे दोरे या सगळ्या गोष्टीचा गाथ्यामध्ये त्यावेळेस निषेध केलाय ते जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल ही शक्ती सामर्थ्याचा वापर ज्यांनी केला
ते त्या पदाला जाऊन पोहोचले. महाराज सांगतात बाबा हे प्रत्येकाड आहे आणि आम्ही फक्त त्याची सातत्याने आठवण ठेवली. आता मगाचा दृष्टांताकडे या. त्या व्यक्तीला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी काय सांगितलं, तुझा मृत्यू जवळ आलेला आहे, 7 दिवसानंतर पुन्हा मला येऊन भेट. घरी गेला, सगळं लेकराच्या स्वाधीन करून टाकलं. आता म्हणला काय खरं, देवपूजा ध्यान करायला बसला, 3-3, 4-4 तास उठत नव्हता घडी. बघता बघता 7 दिवस निघून गेले. नाथबाबांच्या शब्दाची वचनाची आठवण झाली. पुन्हा नाथबाबाकडे आला. श्री संताचे माथा चरणावरी पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, नाथ महाराज पुन्हा तुम्ही बोलवलं 7 दिवसांनी. नाथ महाराजांनी त्याला प्रश्न केला, बाबा या 7 दिवसामध्ये तू काय काय वाईट कर्म केलं, किती जणाला फसवलं, किती जणाला टोप्या टाकल्या, किती जणाला खोटं बोलला. म्हणला एकाही व्यक्तीला फसवलं नाही, कुणालाही खोटं बोललो नाही, कुणाशी वाईट वागलो नाही, कुणाला वाईट शब्द सुद्धा केला. किती दिवसात? 7 दिवसात. का वाईट वागला नाही? नाथ महाराज मला समोर मृत्यू दिसत होता, आता मला फक्त भगवंताचं आठवण. आता पहिलं अर्धा तास सुद्धा ध्यान भगवंताचं करत नव्हतो, लगेच मन भटकायचं दुसरीकडे. पण आता 4-4 तास मी काय देवापुढून उठत नाही, एक निष्ठपणे भगवंताची आराधना करतोय. आता ध्यान भटकत नाही. का? आता मृत्यू मला समोर दिसू लागला, बाकीच्या सगळ्यावरचं प्रेम माझं संपलं. नाथबाबा सांगतात हेच उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं. तू काय म्हटला होता, पूजा करा, ध्यान करा, जप करा, मन लागत नाही. आणि तुमचं अखंडपणे देवाकडे मन का लागतं? नाथ महाराज सांगतात आम्हाला समोर रोज आम्ही मृत्यू डोळ्यासमोर ठेवतो. एक ना एक दिवस मला निघून जायचं आहे तोपर्यंत जीवनामध्ये चांगलं सत्कर्म करताय, जेवढं येईल तेवढा आम्ही करत असतोय, परोकार करत असतोय, जगत कल्याण करण्याकरता ते या भूतलावर आलेलो ते कार्य आम्ही अखंडपणे करत असतोय. म्हणून अखंडपणे देवाची आठवण आमची राहते. तेही त्याप्रमाणे याला एकच कारण आहे, आम्ही मरण डोळ्यासमोर ठेवतोय. विठ्ठल विठ्ठल. आणि मला वाटतं हाच मुद्दा आपले हिंदू धर्म संस्कृती शिकवते. बघा, एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला वाटे लावण्याकरता, अंत्यविधी करता किती माणसं येतात. जीवनात त्याने जितकी माणसं जोडलेली आहेत तितकी माणसं 1000, 500, 2000, 5000 माणसं कशा करता. अहो लागतात 10, 12, 15 माणसं लय झाली. 4 जण खांदेकरी, 5वा म्हणा की शिकाळ, तिथंच जायचंय आपल्याला. ते सरण रचणारे काही 4-5 जण, 10-15 माणसं भरपूर होतात. हे हिंदू धर्मशास्त्र शिकवत आहे. स्मशान आम्हाला शिकवतं की बाबा आज हे गेले तू, उद्या आपल्याला जायचं आहे. म्हणून तर भगवान शंकराचं एक वास्तव्य कुठं आहे? स्मशानामध्ये. अंगाला काय लावतात? भस्म. म्हणजे चिताभस्म लावतात. चिताभस्म म्हणजे ताजं. काय शिकवतात यातून? की एक दिवस शरीराची माती, एक दिवस या शरीराची राख होणार आहे, माती होणार आहे. भगवान शंकर आपल्याला शिकवतात. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो, जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरी धरी, चिताभस्म सर्वा लिपुण राहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. भगवान या शरीराची माती होणारे, राख होणारे हेच शिकवतात. महाराज सांगतात आम्ही अखंडपणे याची आठवण ठेवतो. आणि एक दिवस आणि शेवटचा दिवस अति महत्वाचा आहे. माणसाच्या आयुष्यातला प्रवास कशा करता करायचा आहे? मुक्कामाला पोहोचण्याकरता करायचा. ते मुक्कामाचं ठिकाण कुठं आहे हे संतांना ठाव आहे. आपल्याला ते ठिकाण माहिती नाही, याच्याकरता आपल्याला सांगतात बाबा ते ठिकाण येण्या अगोदर सावध व्हा. चांगला प्रवास का भैया गाडी वाला,
गाडी धीरे करे. जीवनरूपी गाडी कशी चालवायची आपल्या हातात आहे. गाडी तेरी रंग रंगी बैल तेरे गुलजार रे हकने वाला छेल चबेला बैठने वाला लाल रे भैया रे भैया गाड़ी वाला धीरे गाड़िया करे गाड़िया. ही जीवनरूपी गाडी कशी हाकायची ती कोणाच्या हातात आहे? त्या गाडीवानाच्या. गाडीवान आपण आहोत बाबा. म्हणून ते आपलंही शेवट होणार आहे. पण तो शेवट कसा व्हावा? गोड व्हायचा असेल तर काय करावं लागेल? चांगला व्हायचा असेल तर काय करावं लागेल? कसा प्रवास करावा लागेल? हे सगळे शिकवता आमचे संत महात्मे महाराज सांगतात बाबा. तो शेवट माझ्या जीवनामध्ये साध्य करण्याकरता, चांगला करण्याकरता, गोड करण्याकरता आम्ही काय केला? प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आणि त्याच्यामुळं झालं काय? अभंगाचं प्रथम चरण आहे. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात शेवट. शेवट लक्षात ठेवा. पहिला शब्द लक्षात, एवढाच शब्द लक्षात ठेवायचा. शेवट लक्षात राहिला की माणूस वाईट वागत, सरळ वाकडं वागत, व्यवहार वाईट करत नाही, सरळ मार्गी जीवन जगतो. याला म्हणजे शेवट लक्षात ठेवायचा. अभंगातला पहिला शब्द भला म्हणजे चांगला. महाराज सांगतात बहुगोड. किती गोड झाला? भगवान परमात्मा स्वतः नेण्याकरता आले. गरुडावर बैसुनी माझा आणि विमानामध्ये बसले. लोकांनी सांगितलं महाराज आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या. महाराजांनी सांगितलं कर्म धर्म तुम्हा सावे कल्याण घ्या माझे वचन. जसं कर्म कराल तशा प्रकारचं तुम्हाला फळ प्राप्त. आणि हे सत्य जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कोणी नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह कधी जे काय, देह कधी जे काय आत्मा भोगितो नंतर. कैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. एवढं गोड वाजवलं नाही का 3 तासांनी माणूस कीर्तन करायचं. आज काही रती अतिरती महारथी आहेत. आणि हे सगळं गरजेचं पडतं कार्यक्रमाला. माणसं म्हणजे असू द्या की महाराज आल्या का काय नांगूर वाढायचा आहे वेळ. ज्याच्या प्रकारचं आहे म्हणून जीवनामध्ये महाराज सांगतात या करता अट्टहास गोड होण्याकरता. आणि झाला बहु गोड झाला. गोड झाला म्हणजे नक्की काय झालं? महाराज सांगतात बाबा सासर किती श्रीमंत असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, ओढ कोणाची असते? माहेराची.
बापाची किती गरिबी असू द्या, किती असू द्या, पण ओढ तिला कुठली असते? माहेर म्हणजे सुख, माहेर म्हणजे शांती, माहेर म्हणजे समाधान. सर्व दुःखाचा जिथं निराकरण होतं त्याला म्हणतात माहेर. सगळं सुख दुःख कुणाजवळ व्यक्त करतो माणूस? आई बापाजवळ. माहेर हे सुखाचं ठिकाण आहे. म्हणून आपल्या आता त्यांनाच माहेर आहे का आपल्याला आहे? माणसं म्हणतात नाही आम्हाला सासरवाडीच आहे. एवढंच ध्यानात आमच्या. आर्या गाड्या हो, आपल्याला सुद्धा माहेर आहे. कुठे? माझे माहेर पांढरी आहे, भिवरेच्या तिरी आहे. तिथे भीमेच्या तीरावर असणार पंढरपूर हे काय आपलं? पंढरी हे माझे माहेर, साजनी ओविया गाऊ गीती. का बरं? विठ्ठल बाप माय चुलता, तो माझा आई आहे, तो माझा बाप आहे. ही सगळी नाती त्या देवाबरोबर, ते आमच्या सगळ्याचं काय आहे? माहेर आहे. म्हणून महाराज सांगतात आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वर. भगवान परमात्मा कसा आहे? सर्व सुखाचे कित्येक प्रमाण आहे, एकच प्रमाण. सुकर भाई सा तुझा कोणी सांगा सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुकर भाई सा तुझा कोणी सांगा सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुकर बाई जा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी गातो. सुकर बाई जा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी गातो. सुकर भाई सा तुझा कोणी सांगा सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुकर भाई सा तुझा कोणी सांगा सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुकर बाई जा तुझा कोणी सांगा सांगा माझ्या पांडुरंगा सारी गातो. सुकर बाई जा तुझा कोणी सांगा सांगा माझ्या पांडुरंगा सारी गातो. माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुकर बाई सा तुझा कोणी सांगा सांगा माझ्या सारी गातो. सुकर बाई जा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी गातो. माझ्या पांडुरंगा सारी गातो. माझ्या पांडुरंगा सारी गातो. सारी गातो. भगवान परमात्म्याजवळ पोहोचल्यावर दुःख राहील का? म्हणून परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला. कारण आलो निजाच्या माहेरा, भेटी रकुमाईच्या वर. सर्वांनी अतिशय प्रेमाने हाताने टाळी, मुखाने नामचिंतन आणि तेवढ्या वेळा मिनिटामध्ये आपल्याला सेवा संपवायची आहे. पितरांचा जो काळ आहे तो ज्याला अपराह्न काळ म्हणतात. 12 वाजल्याच्या पुढे त्याचा वेळ सुरू होत असते. बरेच जण माणसं 12 करतात. 12च्या पुढे त्याचा काळ. 5 मिनिटामध्ये आपल्याला सेवा संपवायची आहे. 1-2 मिनिट. इतकं सुख झालं, इतकं आनंद झाला, इतकं समाधान प्राप्त झालं की त्या समाधानाचं आनंदाचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी भक्त भगवंताचं नामचिंतन करणं एवढंच. म्हणून त्या नामचिंतन रूपी श्रद्धांजली मोठ्या प्रेमाने सर्वांनी बनायचे. पाठीमागे हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन आहे. विठ्ठल माझा 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 माझा. सगळ्यांनी म्हणायचे आनंदाने प्रेमाने. काय ताकद आहे त्याच्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. इतकी ताकद त्या मंत्रामध्ये. म्हणून विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला विठ्ठल माझा माझा.
श्रद्धांजली अतिशय महत्वाचे म्हणून अगणित पुण्य प्राप्त करून देणारा नामयज्ञच आपल्या वडिलाकरता पित्याकरता. बाप काय असतो? बाप म्हणजे आधारवड आहे. एक दोन तत्वशास्त्रांनी सांगितले. एक आधारणीय तत्व आहे, तर दुसरं पालनीय तत्व आहे. पालनीय तत्व म्हणजे आई आहे आणि आधारणीय तत्व म्हणजे बाप आहे. बघा, छोट संकट येऊ द्या, आपल्याला काय आठवते? आई. मोठं संकट येऊ द्या, तिथं आठवतो त्याचं नाव बाप. काटा मोडू द्या, मुखातून शब्द बाहेर पडतात, आई ग. आणि ट्रक अंगावर येऊ द्या बरं, बाप आठवतो. बाप रे म्हणणार. तिथे साप दिसला कधी बाप आठवतो बाबा. म्हणून बाप हे आधारणीय तत्व आहे. बाप किती थकलेला असू द्या, वृद्ध झालेला असू द्या, म्हातारा झालेला असू द्या, जोपर्यंत बाप ओसरीमध्ये बसून आहे, तुमच्या घराकडे वाकडी नजर करून बघण्याची कोणाची ताकद होत नाही. म्हातारा फक्त ओसरीत बसलेला आहे. लागतं काय म्हातारीला? सकाळी अर्धी, संध्याकाळी अर्धी. आणि तुमच्या प्रेमाचे चारच शब्द. पोटात भूक लागलेली असू द्या आणि तुम्ही बाहेरून या आणि आई बापाजवळ जा. बाबा, आई, अहो जेवलात का तुम्ही? पोटात भूक लागलेली असू द्या, पण लेकराचे हे शब्द ऐकल्याबरोबर ज्यांचं पोट भरतं त्यांना आई बाप म्हणतात. तुमच्या संपत्तीची गरज नाही, सोन्या नाण्याची गरज नाही, फार मोठ्या बाकीच्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. त्यांना तुमच्या प्रेमाची गरज असते, का त्यांनी तुम्हाला प्रेम देऊन वाढवलेलं आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे ते लेकराला जपलेलं असतं. अहो सरळ आहे. त्यांनी आपल्यासाठी काय केलंय हे जर बघायचं असेल तर कुठं जाऊ नका, आपल्या लेकराकडे आणि आपल्याकडे पहा. बरीच माणसं म्हाताऱ्या माणसाला वृद्धाश्रमात पाठवतात, अवहेलना करतात. करू नका. आपल्या लेकराला किती जपतोय, चांगल्या शाळेत घालण्यासाठी राबतो उन्हात तो बाप. रक्ताचं पाणी करतो, हाडाची काढा करतो, रात्रीचा दिवस करतो, त्याचं नाव बाप आहे. किती मोठं संकट घरावर येऊ द्या, छातीचा कोट पुढे करून ते संकट आपल्या छातीवर झेलतो, त्याचं नाव बाप आहे. असे कित्येक बाप आहेत, पण लेकरावर डोळे झाकून प्रेम करते, तिचं नाव आई आहे. आणि लेकरावर प्रेम करतो तो डोळे उघडे ठेवून प्रेम करतो, त्याचं नाव बाप आहे. दोघांनी बी जर डोळे झाकून लेकरावर प्रेम केलं तर काय होईल? महाभारत घडेल. आई ही आंधळी आणि बाप सुद्धा आंधळा. हे आंधळ प्रेम लेकरावर केलेल्याचा परिणाम आहे. 100 लेकर पण बियाण्याला सुद्धा एखादं सुद्धा शिल्लक राहिलं. म्हणून एकाने डोळे झाकून तर एकाने उघडे ठेवून लेकरावर प्रेम करा. म्हणून बाप असतो आहे. किती प्रेम लेकरावर करावं, एकच मिनिटामध्ये सांगायचं आणि सेवा संपवायची. किती लेकरावर प्रेम करतात आई बाप बघा. लेकरू सुद्धा आई बापावर किती प्रेम करतात. आई, म्हातारे आई बाप, वृद्ध आई बाप, थकलेले आई बाप, आंधळे आई बाप. इच्छा केली, अरे बाळा, शास्त्र सांगते एकदा तरी मृत्यूच्या अगोदर काशीला जावं, गंगेचं स्नान करावं, काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं. आमची मनोमन इच्छा, पण दोघं आंधळे, काय करावं बाळा? आई बाबा काळजी करू नका, मी तुमची इच्छा पूर्ण करतो. कावड तयार केली हो, खांद्यावर घेतलं, एका बाजूला आई आहे, एका बाजूला बाप आहे. आणि प्रवास करत 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 काशीकडे निघाला. काय त्या लेकराचं नाव आहे आठवलं का? हे नाव तरी गड्या होई विसरू नका, फार मोठी नाव आहेत. त्या आई बापाची सेवा करत करत दुपारचा असाच उन्हाळ्याचे दिवस आहेत. तहान लागले आई बापाला सांगितलं, श्रावणा, अरे तहान लागली, घसा कोरडा पडला, बघ बरं जरा पाणी मिळतंय का? श्रावणाने सावलीला कावड ठेवली, झारी घेतली, निघाला शोधार्थ. एक तलाव दिसला आणि झारी त्याच्यात बुडवली. प्रसंग बघा, शब्दवेदी बाण मारण्याची कला ज्यांच्याकडे, देवांना जिथं संकट पडल्यावर ज्यांची मदतीची अपेक्षा ज्यांची करावी, असे राजे दशरथ. मृगया करण्याकरता कसा कर्मधर्म संयोग आहे बघा. जीवनामध्ये काही घटना अशा घडतात की त्या विधिलिखित असतात. मृगया करण्याकरता एका झाडाखाली बसलेले राजे दशरथ, त्या झारीचा बुडबुड असा आवाज आल्याबरोबर शंका आली, कोणीतरी सावध आलेला आहे. तिथून धनुष्याला बाण लावला, बरोबर सोडला
आणि एक आहे धनुष्यातून सुटलेला बाण आणि मुखामधून बाहेर पडलेला शब्द परत येत नाही. किती स्वारी म्हणा. सुसू सुसू करत बाण आला आणि श्रावणाच्या छातीत घुसल्याबरोबर, आठवते का जुन्या माणसाला एक कविता होती बघा जुनी. शरणाला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, हे राजाचा श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्र बघुनी कळवळला तो नृमनी, आसवे आनुनी नयनी तो वदला अंत तुझा नाशाला, मी कारण पापी बाळा शरणाला तो. ती जुनी कविता आहे. म्हटल्याबरोबर धावत गेले, मांडीवर कथा बागेला सांगितलं बोलू नका, पाणी घेऊन जा, पण पाणी पिस्तोर बोलू नका. पायाचा आवाज आला. सगळा प्रसंग थोडक्यात सांगतो. पायाचा आवाज आल्याबरोबर आई बापाने विचारलं, बाबा विचारता श्रावणा, अरे फार वेळ लागला श्रावणा, पाणी लवकर मिळालं नाही का श्रावणा? अरे श्रावणा का बोलत नाही श्रावणा? बोल ना श्रावणा, का बोलत नाही श्रावणा? फार त्रास झाला का रे तुला श्रावणा? श्रावण नव्हताच, राजे दशरथ होते. आणि श्रावणाने सांगितलं होतं बोलू नका, नाही तर माझे आई बापा पाण्याविना प्राण त्याग देतील. अरे श्रावणा बोल, का बाळा बोलत नाही? का लेकरा बोलत नाही? अरे एवढ्या लांब तुला आई बापाचं ओझं खांद्यावर घेऊन आम्ही काशीला निघालो, फार त्रास दिला या म्हाताऱ्या आई बापानं तुला श्रावणा. अरे बोल ना रे बाळा, बोल बाळा. श्रावण बोलत नाही. तरीही श्रावण बोलत नाही म्हटल्यानंतर सांगितलं, श्रावणा अरे जोपर्यंत तू बोलत नाहीस, तुझे शब्द लेकराचे कानी पडत नाही, तोपर्यंत पाण्याचा एक थेंबही आम्ही घेणार नाही. राजे दशरथांचा नाविलाज झाला आणि बोलावं लागलं. बोलल्याबरोबर कोण आणि घडली हकीकत सांगितल्याबरोबर न पाणी पिता पुत्र वियोगाने मरता मरता श्राप दिला. अरे राजा, निरपराध आमच्या लेकराचा बळी घेतलास, त्याच प्रकारे तुला पुत्र पुत्र करून मारावं लागेल. आता कथा मोठी आहे, पण ही शाप सुद्धा वरदान ठरला. राजे दशरथांना मूलबाळ नव्हतं. ऐका, हा शाप अयोध्येत आले, चेहरा पडलेला, नाराज झाले. वशिष्ठजींकडे गेले आणि सांगितलं असं असं घडलं. वशिष्ठजी हसू लागले, म्हणले माझ्यावर एवढा कठीण प्रसंग आहे तुम्ही हसताय? म्हणले राजा, अरे हा शाप सुद्धा तुझ्या करता वरदान आहे रे. अर्जुनाला स्वर्गात मिळालेला शाप अज्ञातवासामध्ये 1 वर्ष कारण आला. कथा सांगत नाही चला. म्हणजे काही ठिकाणी शाप सुद्धा वरदान ठरतो. कसं काय? अरे पुत्र पुत्र करून मारावं लागेल, म्हणजे अगोदर पुत्र होईल ना, म्हणजे पुत्र होणार हा वरदान आहे, नंतर शाप आहे. चला मग झालं. रामप्रभू गादीवर बसणार आहेत. काही वरदान मागून घेतलं. सगळं कथाभाग मोठी आहे. सुमंतजीला हाक मारली आणि सांगितलं, सुमंतजी माझा राम आहे, पितृ वचना करता 14 वर्ष वनवासाला निघालाय, तो तसा परत येणार नाही. पण तुम्ही जाणते आहात, सुज्ञ आहात, माझ्या रामाला प्रतिकात्मक 14 वर्षाचा वनवास द्या, म्हणजे 14 गावं फक्त फिरून आणा, रथामध्ये बसवा माझ्या रामाला. प्राण जाय पर बचन न जाई, रघुकुल रीत सदा चलिया. त्या वचनाला अनुसरून माझं बाळ निघालाय, त्याला प्रतिकात्मक 14 वर्षाचा वनवास द्या. निघाला रथ. कथाभाग मोठा आहे. निघाला. राजे दशरथजी मुखामध्ये एकच नाम आहे, राम 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 काही राम, बाकी काहीच नाही. पलंगावर अंग टाकलेलं आहे आणि वाट पाहतायत कुणाची?
राम कधी परत येतोय, सुमंत या रामाला कधी परत आणतात. पण एक आहे, जी नियती आहे, जी कर्मलेख आहे, जसं कर्म केलंय ते फेडावं लागतं. देव असला आणि देवाचा बाप असला तरी सुद्धा श्रावण बाळाचा हत्येचं कर्म समोर उभा राहिलं आणि त्याला दशरथींना श्रावण दिसू लागला. कौशल्याला सांगतात, कौशल्ये अगं मला श्रावण दिसतोय. श्रावणाचे म्हातारे आई बाप दिसतात. कौशल्ये हे राम हे राम हे राम. आणि राम प्रभू कधी परत येईल त्याची वाट पाहतो. व्याकुल अवस्था आहे. एक गीत, व्याकुल दशरथ के लगे रथ के पथ पर नैन रथ विहीन बन बन फिरे राम सिया दिन रैन विधना तेरे लेख किसी की समझ न आते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते हैं. एक राजा के राज दुल्हारे बन 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 फिरते मारे. होनी हो कर रहे करम गति, होनी हो कर रहे करम गति. डरे नहीं काम के तारे, सबके कष्ट मिटाने वाले, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते. जन जन के प्रिय राम लखन वन को जाते. दानेश्वर शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. याच्यामधून फार काही शिकण्यासारखं आहे. कीर्तन हे क्षेत्र त्याच्या करत आहे. म्हणून आज कैलासवासी नारायण भाऊ ज्यांना म्हणायचे, त्या भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे सुपुत्र असणारे, एक कन्या एक सुपुत्र, पाठीमागे पत्नी सुना नातवंड अशा प्रकारचा परिवार आहे. या परिवाराने म्हणून आपल्या पित्याकरता जन्मदात्याकरता त्या ऋणाला स्मरून या ठिकाणी नामयज्ञाचं आयोजन, अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान आणि पुण्याची गणना कोण करी अशा प्रकारचा नामयज्ञाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आमच्या माझ्याबरोबर आलेली अतिशय संगीत विशारद मंडळी, अतिशय गोड गुणीजन, ज्यांचा मृदंग ऐकला असे बोरी निवासी, कुठली संस्था आपली, ज्ञानेश गुरुकुल बोरी, गणेश महाराज जगताप, गोड मृदंग. काय गोड, म्हाताऱ्या माणसाला सोडता उठून नाचावं काय नव्हा. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण संगीत विशारद महेश महाराज शिंदे, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण संगीत विशारद अमोल महाराज करे, त्याचबरोबर सार्थक महाराज आहेत, मृदंगाचार्य आहेत मोरे, त्याचबरोबर पायल, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज. इकडे संस्थेतले विद्यार्थी आहेत, विनेकरी महाराज आहेत. पाहुणे आहेत का गावातलेत? वा वा वा, पाहुणे उभा राहिले कडे, गावकरी कुठे गेले? धन्यवाद तुम्हा दोघांनाही. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आमचे खाडे महाराज, गोड अशा प्रकारची पेटी वाजवणं एवढं सोपं नाही कीर्तनात. सेकंदात स्वर बदलतात. गोड वाजवली पेटीचे साथ आमचे शिंदे महाराज, हरिभक्तीपरायण टेलर, त्यांची उपस्थिती. त्याचबरोबर आमचे वनवे अण्णा, त्यांची प्रार्थनीय उपस्थिती.
आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी केलेलं आहे असे राजमुद्रा यूट्यूब चॅनल, राजमुद्रा ग्राफिक्स, सहदेवजी दादा भराटे, अतिशय फिनिक्स पक्षाप्रमाणे ज्यांनी झेप घेतली. फिनिक्स पक्षी ज्याला म्हणतात, जो राखेमधून आकाशामध्ये भरारी घेतो उंच अशा प्रकारे, तशा प्रकारे या चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी भरारी घेतली, ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्यांनी भरारी घेतली, असे सहदेवजी भराटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचं चित्रीकरण झालेलं आहे. त्यांना लाख लाख धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांना अजिबात सांगावं लागलं नाही असे सिस्टीमवाले, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवागळ्या. आपल्या गावातलेच आहेत का? पानसरे बंधू आहेत का? वा वा, धन्यवाद तुम्हाला. वा, नाही तर बराच वेळा ची पी की आल्या का, म्हणजे लय कठीण असतं. ही म्हणजे आमचा प्राण आहे हो. सिस्टीम नसेल तर काही चालत, इथं असून चालत नाही, ह्याच्यात सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला लाख लाख धन्यवाद. बऱ्याच वेळा तुमचं नाव घेतलं जाईल आणि अनेक ठिकाणी बोलवण्यात येईल. धन्यवाद तुम्हाला. त्याचबरोबर आपला या परिवाराशी ज्यांचा स्नेह आहे, आप्तेष्ट मित्रमंडळी, सगळे सोयरे नाते संबंधी, त्याचबरोबर मित्रपरिवार, परमार्थिक मंडळी, या सर्वांच्या वतीनं, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ सिरसटवाडी आणि शेळगाव या ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्या कृपाळू भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो की कैलासवासी नारायण भाऊंना आपल्याजवळ स्थान देऊत, त्यांना सद्गती देऊत. कारण आजचा दिवस एकादशीचा आहे, पवित्र दिवस आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची पाप नाशनी एकादशी जी आज आहे, ते एकादशीच्या शुभ वेळेवर ज्यांचं इहलोकामधून निघून जाणं झालं, तेही पुण्यबळ त्यांना प्राप्त झालेलं आहे. भगवान परमात्मा निश्चितपणे त्यांना आपल्याजवळ स्थान देणार आहेत, यात शंका नाही. कारण इथं पुण्याची गणना कोण करी, म्हणून अशा प्रकारची प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम न्यूनते पुरते अधिकते सरदे करुवाणी करून घ्यावे तुमते विनोदशे पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नो ह्या उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मे तुका म्हणे. तुकाराम तुकाराम